नमस्कार येवकार, हांव किशोर नायक गांवकार. गांवकारीच्या फेसबुक लायव्ह अपडेटान तुमचे स्वागत. आताची महत्वाची अपडेट म्हटल्यार सनबर्न या विशयाचेर धारगळ पंचायतीची महत्वाची बसका आतांच जाली आणि ह्या बससभाक प्रोविजनल अप्रुवल दिवपाचो ठराव धारगळ पंचायतीन पास केल्लो आसा. आता सनबर्नाचो हो विषय आमी सातत्यान लावन धरला इतल्याच लागून कारण सनबर्न आणि अशा पद्धतीचे जे विषय असतात ते गांवचेर, आमच्या गांवांचेर, आमच्या राज्याचेर दूरगामी परिणाम करणारे अशा पद्धतीचे हे विषय असल्या कारणान या संदर्भात ज्यो घडामोडी घडतात ताची दखल घेवप हे खूप महत्वाचे ठरता. खूप जणांक घडये हे मान्य जावचे ना, खूप जणांक हे आवडचे ना, खूप जण बेजार जातले हो कितें काय म्हणून उठ सूट फक्त सनबर्न करीत आसा आणि काय विषय ना काय कितें. तुमचे सगळ्यांचो आदर करून ह्या विषयाच्या महत्वाक आणि गांभीर्याक लागूनच आम्ही हो विषय अशा पद्धतीन सातत्यान ताची दखल घेऊन ताचेर अशा पद्धतीचे भाष्य करत असतात. तर आयचो जो विषय असा तो म्हटल्यार कालूच आमकां खबर आसा, काल 2 व्हडल्यो सभा धारगळे गांवांत जाले. एक सभा जी सनबर्नाक विरोध करपाक लागून जाली, ज्या सभेचे फुडारपण खुद्द पेडणेचे आमदार प्रवीण आर्लेकर जे भाजपाचे आमदार असतात तांणी त्या सभेचे फुडारपण केले. आणि दुसरे वटेन पंचायत मंडळ, पंचायत सरपंच, उपसरपंच आणि पंचायत वांगडी जे सत्ताधारी वांगडी असतात तांणी आणि एक बसका घेतली आणि त्या बसकेन हो सनबर्न महोत्सव जावचो असो तांणी ठराव घेतलो. आणि त्या वेल्यान एक गजाल स्पष्ट जाली की धारगळ गांवांत हो महोत्सव जो जातलो त्याच धारगळ गांवांत ह्या विशया वयल्यान 2 ग्रुप तयार जाल्लेले असतात, एक विरोधान आणि एक समर्थनान. आता आयचो जो विषय तो म्हटल्यार जो अर्ज सनबर्न आयोजकांनी पंचायतीकडे दिल्लो त्या अर्जाचेर निर्णय घेवपाक लागून आयज पंचायत मंडळाची बसका जाली आणि ह्या बसकेन ह्या विशयाचेर भासाभास जाली, चर्चा जाली आणि निमणे 5 विरुद्ध 4 अशा बहुमतान हो सनबर्न महोत्सवाक मंजुरी दिवपाचो ठराव पास जालो. तर मंजूर दिवपी ठरावाच्या वाटेन कोण कोण असले तर ह्या ठरावाक मंजुरी दिवपाच्या वाटेन धारगळ पंचायतीचे सरपंच सतीश धुमाळ, त्याच्या उपरांत उपसरपंच दिप्तिशा नारोजी, मागीर अर्जुन कानोळकर, दाजी शिरोडकर आणि दिलीप वीर या 5 वांगड्यांनी ह्या ठरावाच्या समर्थनान मतदान केले. जाल्यार आदले सरपंच आणि पंच वांगडी अनिकेत साळगांवकार, भूषण नाईक म्हटल्यार प्रदीप नाईक, अमिता हरमलकर आणि प्रीती कानोळकर अशा 4 वांगड्यांनी या ठरावाक विरोध केलो. म्हटल्यार 5 विरुद्ध 4 असो हो ठराव पास जालो. आता हो ठराव पास जालो, ह्या पंचायत मंडळान ताका मंजुरी दिली, हो एक विषय जालो. जेन्ना अशा पद्धतीन फोर्टनायट मिटिंगेन खंयच्याय महत्वाच्या विशयाचेर ठराव घेवपाचो विषय असता तेन्ना ह्या ठरावाचेर चर्चा जाता, भासाभास जाता. प्रत्येक पंचायत वांगडी त्या विशयाचेर आपले म्हणणे मांडटा आणि ते म्हणणे मांडल्या उपरांत तो ठराव मंजुरी खातीर घालतात, मागीर तो मंजूर जाता. मागीर मंजूर जाल्या उपरांत पंचायत सचिव जो असता तांणी ते सगळे प्रोसिडिंग्स मिनिट्स बुकाचेर बरोवपाचे असता. त्या प्रोसिडिंग्सान ह्या ठरावाच्या समर्थनान उलोवपी, ह्या ठरावाच्या विरोधान उलोवपी सगळ्या पंच वांगड्याचे म्हणणे त्या प्रोसिडिंगान नमूद करचे असता आणि मागीर निमणो तो ठराव घेतल्या उपरांत तो त्याच पंच वांगड्याच्या मुखार तो वाचून दाखोवपाचो असता आणि ताचेर त्या सगळ्यांच्यो सयो घेवपाच्यो असतात. पूण हाली एक नवीन पद्धत तयार जाल्या. जेन्ना खंयच्याय एका विशयाचेर गांवांतल्या लोकांचो विरोध असता पूण तो विषय हो राजकारण्यांक जावो असता, राजकारणी मागीर आपलो प्रेशर घालून त्या पंचायत मंडळाक घट धरून अशा पद्धतीचे ठराव पास करपाचे जेन्ना गजाली असतात तेन्ना तो ठराव घेवप, पास करप आणि मागीर थंयसून उठोन वचप ही एक नवीन पद्धत आमी हालींच्या दिसांनी पळयल्या. सांकवाळ पंचायतीन हालींच्या वेळार भुतानी प्रोजेक्टाच्या अगेन्स्ट जेन्ना वेगवेगळे विषय अशा पद्धतीन पंचायत मंडळाच्या बसकेंत चर्चेक आयले त्या वेळार अशाच पद्धतीन ठराव घेवप आणि थंयसून नाच जावप अशे प्रकार घडल्यात. आयज तो प्रकार धारगळे हांगासरूय पळोवपाक मेळ्ळो. ठराव घेतलो आणि ते सगळे थंयसून उठोन गेले. ताची नोंदणी ते मिनिट्स बुकाचेर बरोवन घेवपाचो प्रकार हे कांयच जावंक ना आणि त्या खातीर सरकारचे प्रतिनिधी म्हणून जे पंचायत सेक्रेटरी जेन्ना अशा पद्धतीन प्रोसिडिंग्स करतात त्या पंचायत सेक्रेटरीन हे प्रोसिडिंग्स कायद्यान करपाची गरज असता. तर ह्या बाबतीन पंचायत सेक्रेटरीन ही आपली जबाबदारी योग्य पद्धतीन पार पाडल्या काय कितें. जर ती योग्य पद्धतीन पार पाडूंक ना जाल्यार पंचायत संचालक तांचेर कितें निर्णय घेतले, कितें ॲक्शन घेतले हेवूय तितलेच महत्वाचें ठरता. आता हो विषय जालो आयच्या पंचायत मंडळाच्या बसकेचो.
फाटल्याच आयतारा याच सनबर्नाच्या विशयावेल्यान ग्रामसभा बरीच तापली आणि त्या ग्रामसभेन एकमुखी युनानिमस रिझोल्युशन जालें की सनबर्न महोत्सवाक धारगळ पंचायत वाठारान NOC नाजाल्यार परमिशन दिवचें न्हू हो ठराव पास जालो। तो ठराव मिनिट्स बुकानूय नोंद जालो आणि मिनिट्स बुकान तो रेकॉर्डाकूय येयलो। आता आमची जी लोकशाही पद्धत आसा, आमची जी पंचायत सिस्टम आसा, त्या पंचायत सिस्टमीन ग्रामसभा ही सर्वोच्च। ग्रामसभा म्हटल्यार ज्या जाग्यार ग्रामस्थ येतात आणि आपल्या गावच्या संदर्भातले वेगवेगळे निर्णय घेतात, ती ग्रामसभा ही सर्वोच्च असता। एखादो निर्णय जेन्ना ग्रामसभा घेता त्या निर्णयाची कार्यवाही करपाची, त्या निर्णयाची अंमलबजावणी करपाची, इम्प्लिमेंटेशन करपाची जबाबदारी ही पंचायत मंडळाची असता। पण हांगासर आमकां उलटें पळोवपाक मेळ्ळें। एकीकडेन ग्रामसभेन ह्या महोत्सवाक परवानगी दिवपाची न्हू असो एकमुखान ठराव घेतलो, जाल्यार पंचायत मंडळाचे 5 वांगडी मात हांगासर महोत्सव जावचो असो ठराव घेतात आणि ताका अप्रुवल दितात। आता हे कायद्यान कितपत योग्य काय अयोग्य हे म्हाका दिसता कायदो थारायतलो, पंचायत खातें थारायतलें आणि कोर्टानूय हो विशय आसा, त्या खातीर कोर्टा मुखारूय हो विशय येतलो। आता पंचायत वांगडी ज्या वांगड्यांचे ह्या सनबर्न महोत्सवाक समर्थन आसा तांचे अशें म्हणणें आसा की ज्या लोकांनी ग्रामसभेक येवन ह्या महोत्सवाक विरोध केल्लो त्याच लोकांनी आमकां काल बसकेक सांगला की हो महोत्सव जर ह्या महोत्सवाक लागून गांवचे बरें जाता, गांवच्या लोकांक व्यवसाय मेळटा, गांवच्या लोकांक जर ताचो फायदो जाता जाल्यार आमकां कांयच हरकत ना आणि त्या खातीर आमी आयज हो ठराव घेतलो। आता गांवच्या लोकांक ह्या नेमक्या सनबर्न महोत्सवांतल्यान कितें फायदो जातलो ह्या विशयाचेर काल आमी कितल्याशाच आमच्या धारगळ गांवच्या भाव भयणांची भाशणां आयकली। खूप जाणांच्यो वेगवेगळ्यो कल्पना आसात। आता त्यो कल्पना आणि प्रत्यक्षान सनबर्न महोत्सव हाचे कितें समांतर ह्या आसा काय कितें, म्हणले हे खरेंच ते ज्या पद्धतीन सनबर्न महोत्सवाच्या संदर्भात जे विचार करतात तशें थंय घडटलें काय कितें हो एक दुसरो चर्चेचो विशय जाल्लो आसा। पुणून ज्या ज्या लोकांनी थंय भाशणां केली ती सगळी भाशणां पुराय धारगळकारांनी, पेडणेकारांनी सगळ्यांनी आयकली, गोंयकारांनी आयकली। ज्या ज्या वाठारांनी हो महोत्सव जाला त्या वाठारांतल्या लोकांनी आयकली आणि त्या संदर्भात ते आपापले प्रतिक्रिया तांच्या त्या भाशणाचेर दीत आसात। आता धारगळ पंचायत म्हणतात त्या धारगळ पंचायतीन सुमारे 4,500 मतदार असतात। आता हे 4,500 मतदार ह्या सनबर्न महोत्सवाच्या फेवरान असतात काय विरोधान असतात हे जर कळचे पडटले जाल्यार त्या लोकांनी आपल्या पद्धतीन आपले मत, आपली प्रतिक्रिया ना जाल्यार आपली भूमिका ही मांडची पडटली। कितेंय जावं हे विरोधकूय तसले आणि हे समर्थन करपी तसले, हे सगळे पैशा फाटल्यान आसात। आपल्याक कितें सुट्टले हाची चिंता करून हे लोक वावुरतात अशें म्हणून तुम्ही वगी रावपाक शकना, कारण ह्या सगळ्या गजालींचो दूरगामी परिणाम हो तुमच्याच लायफस्टायलीचेर, तुमच्या सामाजिक परिस्थितीचेर पडपाचो आसा आणि ह्या जबाबदारींतल्यान तुम्ही पळपाक शकना। तुमकां खरेंच ह्या सनबर्न महोत्सवा विशयी जर जाणून घेवपाचें आसा जाल्यार हो महोत्सव ज्या ज्या वाठारांत जाला त्या वाठारांत तुमची सोयऱ्या, धायरां, इश्ट, वळखीचे लोक खूप जाण आसपाक शकतात। तांकां फोन करात, तांकां विचारात की बाबा हो कशा पद्धतीचो फेस्टिवल जाता, ताचे फायदे कितें, ताचें नुकसाण कितें, हो फेस्टिवल आमच्या गांवांत जावप हें बरें काय कितें, गांवा खातीर हें बरें काय कितें। ह्या फेस्टिवला वांगडा ज्यो अदृश्य ज्यो गजाली येतल्यो, ज्यो गजाली फेस्टिवल 3 दीस जातले आनी वयतले, पूण फाटल्यान जे कितें गजाली उरतल्यो त्यो आमच्या धारगळ गांवा खातीर बऱ्याच्यो थारतल्यो काय धारगळ गांवा खातीर ह्यो धोक्याच्यो थारतल्यो ह्या विशयाचेर तेंच्याकडे भासाभास करा, उलयात, समजून घेयात आणि मागीर त्या संदर्भात तुमची जी कितें भूमिका आसा ती भूमिका तुम्ही पंचायती कडेन मांडपाक शकतात। अजूनय वेळ गेल्ली नासा। पंचायत मंडळान हाका परमिशन दिलें म्हणजे सगळें जालें अशें जावपाक शकना। जर लोकांनी थारायलें, धारगळकारांनी जर थारायलें, पेडणेकारांचो सपोर्ट ह्या संदर्भात आसतलोच, पूण धारगळकारांक हाचेर भूमिका घेवची पडटली। 4,500 मतदान असपी धारगळकारांक ह्या संदर्भात ठोस भूमिका घेवची पडटली, कारण एकदा हो विशय जालो का मागीर ताचेर पश्चाताप करपाक तुमकां संद मेळची ना। अजूनय तुम्ही या संदर्भातली माहिती घेया, हो विषय समजून घेया आणि मागीर पंचायत मंडळाकडे बेगीतल्या बेगीन तुमची भूमिका मांडा, कारण आयज 2 डिसेंबर हो महोत्सव जातलो। 28, 29, 30 अजूनय कांय दीस आसात। एका पंचायत मंडळान अप्रुवल दिलें म्हणून सगळें जालें अशें जावपाक शकना।
जर लोकांक नाका जाल्यार हो महोत्सव जावंक शकचो ना, पूण लोकांक जर जाय जाल्यार हो निश्चितपणान महोत्सव जातलो हाच्या विशीं दुबाव ना. आता प्रश्न असो आसा की समर्थक आणि विरोधक हे दोनूय जे गट आसात ते दोनूय गट कितें क्लेम करतात की आमी भाजपाचेच म्हणून. म्हटल्यार भाजपानूच ह्या विशयाचेर दोन गट तयार जाल्ले आसात. आता हे दोन गट भाजपामध्ये कशे तयार जाल्या तर भाजप हो आता काँग्रेसी सारकोच अथांग महासागर जाल्लो आसा, सगळ्यात व्हडलो पक्ष, आणि त्या खातीर आता अशा पद्दतीन दर एका विशयाचेर भाजपातल्या कार्यकर्त्यांमदी एकमत जातलेंच अशें ना, कारण वेगवेगळ्यो वृत्ती प्रवृत्ती ह्यो आता भाजपान आयिल्ल्यो आसात. पयलीं भाजपाची एक विचारसरणी निश्चित आसली, त्या विचारसरणीचेच लोक त्या पक्षाकडे येताले. आता भाजपान कितेंय चलता, अथांग महासागरान इसवणूय असतात आणि करबटूय असतात, तशा पद्दतीन आज भाजपाची परिस्थिती निर्माण झाली आसा. सगळ्या विचारसरणीचे सगळ्या मनोवृत्तीचे लोक आज भाजपान आयिल्ले आसात आणि त्या खातीर असो गोंधळ जावप हो स्वाभाविक आसा. आता समर्थकाचे म्हणणे आसा की तांकां मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हांणी सांगला की ह्या महोत्सवाक तुमकां समर्थन दिवपाक जाय, हो महोत्सव तुमच्या खातीर धारगळे खातीर फायद्याचो थारतलो. आणि विरोधकांचे म्हणणे आसा की पक्षान म्हटल्यार पक्षाचे मुखेली जे आसात बीजेपीचे ते सदानंद बाब तानावडे हांणी आमदाराक इन्स्ट्रक्शन दिला की तुका लोकां बरोबर रावचे पडटले, ज्या जाग्यार लोक आसा थंय तूं राव. आणि प्रवीण बाब आर्लेकरान हांणी निर्णय घेतलो की ह्या महोत्सवाक धारगळेतूच न्हय तर पुराय पेडणे तालुक्यांतल्यान विरोध आसा आणि त्या खातीर आपूण त्या विरोधका बरोबर रावतलो अशी भूमिका तांणी घेतल्या. सो पक्ष म्हणटा लोकां बरोबर राव, लोक म्हणटात हो महोत्सव नाका, सीएम म्हणटा ह्या महोत्सवा बरोबर रावात, ह्या महोत्सवाक तेको मेळपाकूच जाय. अशे दोन पक्ष आणि सीएम अशे दोन गट हे ह्या सन्माना वयल्यान तयार जाल्ले आसात. आता ह्या गटाचे नेमके राजकारण कितें आणि हे बीजेपी मदीं कितें नेमकें चल्लां हें म्हाका दिसता पक्षूच सांगपाक शकता. निमणी गजाल ती म्हटल्यार जो विशय ह्या सन्मानाच्या निमतान घडला आणि ज्या पद्दतीन अशा विशयाचेर जेन्ना दोन गट तयार जावन त्या गांवांतूच फूट पडपाचो जेन्ना प्रकार घडला, ही गजाल खरीच त्या गांवा खातीर आणि पेडणे खातीर ही बरी काय कितें, ही गजाल भविष्याच्या नदरेंतल्यान आमकां परवडटली काय कितें हाचोय विचार दर एकल्यान करचो पडटलो. आणि त्या अनुषंगान धारगळकार म्हाका दिसता ह्या संदर्भान विचार करतले. अजूनय वेळ गेल्लेली ना, ते अजूनय आपल्या ह्या निर्णयाच्या संदर्भात फेरविचार करून पंचायत मंडळाक हो महोत्सव रद्द करपाच्या संदर्भात भाग पडटले. जर खरेंच ह्या महोत्सवांतल्यान पंचायतीक जर खरोच फायदो जाता, पंचायत जे समर्थक जे पंच वांगडी आसात तांचे अशें म्हणणें आहा की तांकां खंय आयोजकांनी गार्बेज ट्रक दिवपाचें एश्योर केल्लें आसा. हाचो अर्थ ह्या पंचायत मंडळाची आणि आयोजकाची हेच्या पयलीं बसका जाल्या, उलोवणें जाला. म्हटल्यार लोक जे समजतात की अजून आयोजकाचे आणि हांचे कांयच उलोवणें जावंक ना. ज्या तरेन पंच वांगडी उलयतात त्या तरेन खंय तरी हांची गुप्त मिटींग जाल्या काय कितें आयोजकां वांगडा आणि आयोजकांनी हांकां वेगवेगळ्यो गजाली दिवपाचे एश्युरन्स दिला काय कितें असोय प्रश्न आतां हातूंतल्यान निर्माण जाता. आता ह्या सगळ्या गजालींचो जो उलगडो आसा तो येणाऱ्या कांय दिसांनी जातलोच. पुणून एक गजाल स्पश्ट जाता की आमकां पर्यटन जायच, कारण खाण मायनिंग बंद जाल्या उपरांत पर्यटन हो एक महत्वाचो विशय आसा. पूण पर्यटनाच्या नांवा सकयल आयज ज्या तरेन ज्यो अपप्रवृत्ती ज्यो वायट गजाली आयज येत आसात आणि आमी आर्थीक विवंचनेन ह्यो ज्यो गजाली एक्सेप्ट करीत आसात तातूंतल्यान नेमकें आमचें भविष्य खंय वयतलें आणि आमची फुडली भावी पिढी ह्या भावी पिढये खातीर आमी कितें वाडून दवरतले हाचोय विचार आमकां दर एकल्याक करचो पडटलो आणि पेडणेकार आणि धारगळकार तो विचार करतले अशी अपेक्षा हांव दवरतां. तर अशाच तरेन वेगवेगळ्या विशयाचेर आमी गांवकारीच्या माध्यमांतल्यान फेसबूक लायव्ह नाजाल्यार हेर व्हिडिओच्या माध्यमांतल्यान तुमच्या मुखार हे विशय हाडत रावतले. गांवकारी हें एक इंडिपेंडंट जर्नलिझम प्लॅटफॉर्म जें तुमच्या सपोर्टाचेर चलता. गांवकारी इज ऑफ द पीपल, फॉर द पीपल, बाय द पीपल. एक इंडिपेंडंट जर्नलिझम प्लॅटफॉर्म अशा पद्दतीन चलपाक शकता हें तुमकां जर सिद्ध करपाचें आसा जाल्यार तुमचो सपोर्ट आमच्या खातीर खूब महत्वाचो आसा. आमच्या फेसबूक लायव्ह नाजाल्यार फेसबुका खाला तुमकां एक लिंक मेळटली, यू कॅन डोनेट स्टार्स म्हणून. त्या स्टार्स डोनेशनाच्या माध्यमांतल्यान तुमी आमकां गांवकारीक सपोर्ट करपाक शकता. आमी आमचो गुगल नंबरूय दिल्लो आसा, त्या नंबराचेर तुमी दर म्हयन्याक मिनिमम 100 रुपीज इफ यू कॅन
डोनेट, यू कॅन एफर्ड 100 रुपीज फॉर माय गांवकारी प्लॅटफॉर्म, जाल्यार एक वेगळी क्रांती ही मिडिया भितर जावपाक शकता. खरेंच जर तुमकां दिसता गांवकारी हें बरें काम करता जाल्यारूच तुमी हाका सपोर्ट करचो. तुमकां जर दिसता ह्या गांवकारीत कांयच हें ना, ह्या गांवकारीक कांय व्हॅल्यू ना किंवा ह्या गांवकारीन कांय दम ना, जाल्यार तुमी सपोर्ट करपाची गरजूय ना. कारण तें आमकांय कळपाक बरें की आमच्या भितर जर दम ना जाल्यार आमी त्या संदर्भात आमचो विचार वेगळ्या पद्दतीन विचार करपाक शकता. तर आमचे जर व्हिडिओ तुमकां आवडले जाल्यारूच लायक करात, शेअर करात आणि आमच्या गांवकारीक सपोर्ट करात. अशाच तरेन वेगवेगळे विषय आमी तुमच्या मुखार घेवन येतले. पळयत रावात गांवकारी. देव बरें करूं.